शोधून मिळत नाही ते पुण्य सेवक करून नच वा धन्य. कोण आहे तुमच्या विना अन्य मित्रांनो, कारण की तुमच्या विनाच तर आहे हे जग शून्य. कारण की मित्र जोडा, कारण की मित्राविना काही नाही आहे. मदतीला नक्कीच साथ देणारे, मदतीला धावून येणारे असतील ते म्हणजे मित्र. पाहतो या वेळेला मॅचला होईल सुरुवात. मॅच आपण पाहतोय महत्वपूर्ण असलेला पंच पण पाहतोय विश्वनाथ आणि विशाल. केतन पाहतोय आपण दागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा टीम कडनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक व्हेरी फर्स्ट स्पेल असेल आणि व हा स्पेल आपण पाहिला तर मग भरपूर महत्वाचा निर्णायक ठरू शकतो. कारण की टीम असरटी जेच आपण पाहिला आई दुधाई स्पोर्ट्स असरटी पाडा एक नव्या जर्सीमध्ये, एक नव्या रुपयामध्ये, एक नव्या रंगामध्ये, एक नव्या ढंगामध्ये, एक नव्या अंदाजामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता आणि अगदी आपण पाहिला नटराज पद्धतीने खेळायला फटका. पहिला चेंडू आपण पाहिला तर थेट बाउंड्री लाईनच्या पार आणि पहिल्याच चेंडूवर आगाच हालाय चौकार. धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की खेळ जुनाच आहे पण नव्याने खेळायचं नियोजन कधीच झाले, फक्त आता जिंकून दाखवायचं. आणि जिंकून दाखवण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघाचा असेल, कारण की दोन्ही संघांचा आपण उल्लेख केला तर त्यांना माहिती आहे क्रिकेट कसं खेळायचं आहे. हा बॉल आपण बघितला तर अगदी ऑफस्टंपच्या बाहेर फेकलाय आणि मग वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. तुमची टोटल 5. शप्पल झाले ऑफस्टंपच्या बाहेर. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे आणि नक्कीच तिथे पाहिला पण तर फटका. चौकार क्रमांक 2 या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थँक्यू डीजे. अप्रतिम मित्र म्हणेन माइंडसेट आहे, अप्रतिम शॉट सिलेक्शन आहे. कारण की चेंडूला रीड केलं जात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर शफल क्रॉस फाईन लेग क्षेत्र निवडलं जात आहे आणि मित्र म्हणेन आवडता झोन आहे या खेळाडूचा आणि तिथे शॉट मात्र पेश केले जातात. आतापर्यंत झोन चौकार पाहिलेत. पुन्हा एकदा तोच क्षेत्र मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहिलं तर मग एक डॉट चेंडू कमबॅक डिलिव्हरी आपण पाहिलं. केतन या गोलंदाजच्या माध्यमातून फेकून झालेले चेंडू 3. टीमची टोटल आपण पाहिली तर 9. ऑन साइडला खेळला यावेळी स्पेल क्षेत्रामध्ये फटका आहे. फिल्डर तैनात होते तिथे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न फेकी पाहिली आपण, खराब आली, अखुड आली, पॉवरफुल नाही आली आणि त्याचा फायदा मग पाहिला या दोन खेळाडूंनी अगदी योग्य रीतीने घेतला. विश्वनाथ आणि विशाल दोन्ही आपण पाहिलं तर खेळाडू आपण पाहिलं तर वी फॅक्टर आणि या वी फॅक्टरने नक्कीच संघासाठी मिळवायचा असेल तर म्हणजे आणखीन एक वी फॅक्टर म्हणजेच विजय तो मिळवण्याचा प्रयत्न करतील का, कारण की चांगला खेळ करावा लागेल. हा फटका ऑन साइडला लॉफ केला हवेत आहे, धोकादायक ठरू शकतोय, परंतु हा धोका टळला जातोय का मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ हाताला स्पर्श करून करून अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा मिळेल षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की आयुष्यात अडचणी आल्या तर उदास होऊ नका, कारण की फक्त लक्षात ठेवा कठीण भूमिका नेहमी चांगल्या अभिनेत्यालाच दिली जाते आणि चांगला अभिनेता मात्र नक्कीच एक चांगला रोल पूर्ण करत असतो. हा वेळेला मात्र आपण पाहिलं थोडस नियंत्रण मात्र गोलंदाजाचं चुकलंय. याही चेंडूवर त्याचा बेनिफिट मिळेल टीम चिंचोटी असरोटी पाडा या संघाला. 18 रन्स 18. शेवटचा बॉल विदाउट लॉस्ट बिग स्टार्ट कन्वर्ट केलाय. हा बॅटची कडा आहे तडम्याच्या दिशेने फिल्डर मिसफील्ड झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबेल का. ओ या क्षणाला पाहिला पण तर चेंडूला थांबवलंय. अगदी असं वाटलं होतं की थांबणार नाहीये, परंतु ओव्हर थ्रो झाला, अधिक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील आणि पाहिला पण तर बहुमूल्य धावा मात्र जोडल्या जातात. चांगली धाव मात्र लगावली जाते आणि तब्बल आपण पाहिलं तर 5 धावा इथे जरूर येताना पाहायला मिळतात.
जर मी तर म्हणेन चेंडू सोडला असता तर त्याच्यातच फायदा असता, कारण की चौकार मिळाला असता. परंतु 5 धावा मिळाल्यात आणि विकेट मिळालंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलकावर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 या धाव संख्येवर आपण पाहिले मोठी सुरुवात, एक मोठी आघाडी या पहिल्या ओव्हरमध्ये मिळवण्यामध्ये प्राप्त झाली आहे. ते म्हणजेच आई दुधाई स्पोर्ट्स चिंचोडी असरोटी पाडा टीम. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र खेळ कशा पद्धतीचा होईल या टायगर स्पोर्ट चषकामध्ये घेऊ छोटासा ब्रेक. विश्लेषण करायचं झालं तर मग इथून हा फटका मात्र आपण पाहिले. दुसऱ्या षटकाची झाली सुरुवात. योगेश परेड पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. ते महत्वपूर्ण दुसरा स्पालमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरुवात डॉट चेंडूने केली. विश्लेषण करायचं झालं तर 23 धावा भरपूर मोठा स्टार्ट कन्वर्ट केलाय या षटकामध्ये. त्या स्टार्टला लक्षात घेता बॅकअप गोलंदाज वापरला जाईल का पाहतोय. शॉर्ट पिच होता लेग स्टंपच्या बाहेर, त्या चेंडूला नसीहत दिली जाते आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर पंच निरीक्षण करतायत आणि या निरीक्षणानंतर लगेच आमच्यापर्यंत निकाल येतोय की यस इट इज अ 4 रन. 4 धावा या फटक्यावर मिळतील. थँक्यू. रिजेज असं म्हणतात ना की आयुष्यात वळण येतच राहतात, पण आपले विचार सरळ असले ना की मार्ग आपोआप सापडतात आणि मग ते मार्ग इथे मित्र म्हणेन की शोधला गेलाय चांगल्या दिशेनं. आपण पाहिला तर ड्राईव्ह केला जातोय. इथून विश्लेषण करायचं झालं तर मग एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा नकार मात्र सरळ नकार दिलाय, कारण की माहिती होतं नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूला इथून आपल्याला धोका मोठा निर्माण होऊ शकतोय आणि ते पाहायला मिळालं. टीमच्या टोटलला आपण पाहिलं तर मग 28 आहेत. रोहित चांगलं स्कोरिंग करत असताना आणि प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट आमच्यापर्यंत देताना पाहायला मिळत आहेत. बॉल आपण पाहिला तर यावेळेला अगदी ऑफस्टंपची लाईन जी चांगली दिसून आली आहे आणि मी तर म्हणेन की इथे जास्त मेहनत करावी लागेल जर या खेळाडूंना इथे रोखायचं आहे तर. विकेटच्या शोधात आहेत. विकेट मिळेल का, कारण की आत्तापर्यंत एकही विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं नाही आहे आणि विकेटच्या शोधात असतील गोलंदाज योगेश सुद्धा. यावेळेला विकेट सांगत होतो आणि यस डेफिनेटली जणू काही माझं ऐकलं आणि मनावर घेतलं आणि टीमची गरज पुरवली. मिडल अप उखाडलाय आणि पहिला मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय. फलंदाज पाहिलं तर विशाल मात्र बॅक टू द डग आउट. हॅलो. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर पहिला मोठा धक्का, पहिला ब्रेक थ्रू विकेट मात्र जो मिळवून दिलाय गोलंदाज योगेशनं. आपल्या गोलंदाजीमध्ये एक चौकार पडलाय, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की त्याने थोडंसं नियंत्रण मात्र असरोटी टीमवर ठेवलंय. विश्लेषण करायचं झालं ना तर मग इथून अशाच प्रकारचे काही विकेट मात्र मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर असे विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं तर मग डेफिनेटली आपण पाहतोय तर मग कदाचित इथे संधी मिळेल मॅचमध्ये येण्याची. प्रदीप आपण पाहिले तर मग पवार इथे दाखल झालेत. विश्वनाथ मलावकर आपण पाहतोय जे नॉन स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून चांगली नक्कीच 2 चौकार सुद्धा आपण पाहिले, षटकार सुद्धा पाहिलाय. हा चेंडू आपण पाहिला तर अगदी ऑफस्टंपच्या बाहेर फेकला जातोय. वाईटचा इशारा मात्र मिळेल. एक्स्ट्रा मध्ये आता मात्र थोडं भर पडली जाते. प्रदीपच्या विरोधात एक चांगली सटीक गेम प्लॅनिंग आखावी लागेल, परंतु गेम प्लॅनिंग काय असू शकते. हा लेगवरचा चेंडू अगदी आपण पाहिला बॅटच्या रडार मध्ये हुक केला होता आणि हा हुकचा फटका मात्र आपण पाहिला तर बाउंड्रीला क्लिअर करतोय. षटकार येतोय आणि पाहिला आपण तर प्रदीप पवारची पॉवर बेगेट षटकार. या षटकाराने टीमची टोटल पाहिली आपण तर 35च्या घरामध्ये.
डीजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट्सचा बीबी पाडा चषक. नितीन दळवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉसने स्वागत केलंय. खाली क्षेत्र आहे मात्र आता मात्र विचार केलाय काउंटर अटॅकला. मात्र या वेळेला विश्वनाथ आहेत. विश्वनाथ जिंकण्याच्या अनुषंगाने मात्र फलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. टीम पाहिली आपण या चौकारानं पोहोचली जाते 39 या आकड्यावर. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की तहान मला लाटेची आहे थेंबाने मात्र पॅस विजणार नाहीये. हरेन मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. त्याप्रमाणे आपण पहिलं क्रिकेट आहे आणि क्रिकेट मात्र आपण बघितलं तर मग क्रिकेटची आवड जी मात्र आपण पाहिले तर प्रत्येक खेळाडूची मात्र सवड बनली आहे. आपण का खेळला होता मिड विकेटला दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. दोनपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 241 धाव फलकावर आपण पाहतोय. षटकामध्ये 2 चेंडू फेकून झाले. तर विश्वनाथ यांचा उल्लेख करायचा झाला तर खूप चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार 1 मित्र पंजा म्हणू शकतोय. 11 चेंडू 32 धावसंख्येवर खेळता येत. डेफिनेटली आपण पाहतोय चांगली बॅटिंग केली त्याने. पंच केला जातोय. टायमिंग आपण पाहिलं तर चेंडूला वेट करतोय त्याचा फायदा मिळतोय त्यांना आणि एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. कारण की एखादा चांगला खेळाडू आपण बघितला तर बॅकफुटला चेंडूला वेट करून जर खेळत असेल तर मग त्याच्याकडे तो चेंडू कोणत्याही दिशेने खेळण्याची क्षमता असते आणि ते कार्य त्याने केलंय. चेंडूला अगदी पाहतोय रीड करतोय त्यानंतर आपले शॉट सिलेक्शन करतोय. म्हणजे एक प्रॉपर क्रिकेटपट्टू आणि प्रॉपर शॉट्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. या वेळेला आपण बघितलं तर हा चेंडू अगदी लेग स्टंपच्या जवळ आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालं होतं आणि तिथूनच पडल्यानंतर बाहेर निघून गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये विश्लेषण करायचं झालं तर 44 रन्स आपण पाहिला फेकून झालेले. चेंडू 3 आणखीन 3 असतील शिल्लक या ओव्हरमध्ये. हा वेळेला आपण पाहिलं तर मिस केला जातोय. अगदी आपण पाहिला ना तर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्रिकेट मात्र दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर थोडंसं आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकामध्ये आहेत 44 धावा आहेत आणि इथून आणखीन जर मोठा टोटल करायचं मग जोखीमदारी कामगिरी करावी लागेल कारण की ते ओपनिंगचे खेळाडू आहेत. सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट. पंचांना मात्र मेहनत करायला लावली जाते भरपूर मित्र म्हणेन कारण की आजच्या दिवसामध्ये कदाचित अशा प्रकारची जास्त एक्सरसाइज करावी लागणार आहे कारण की आज हलका हाफ लो गट म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. हा इथे टायमिंग नाहीये. टायमिंग केलं होतं. चेंडूला अडवलं गेलंय. एक बायचा इशारा मिळेल आणि विश्लेषण करायचं तर मग या षटकामध्ये जे चेंडू आपण पाहिले ना चेंडू टाकून झालेले आहेत 5 46 धाव फलकावर 1 चेंडू असेल. चिंचोटी टीमचा परफॉर्मन्स म्हणजे आपण पाहिलं बॅटिंगमध्ये नक्कीच चांगलं कारण की जवळजवळ 46 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आहोत म्हणजे चांगले आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण मेहनत करावी लागू शकते आणि विकासजी वळवी यांना तर मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागते या ओव्हरमध्ये कारण की जवळजवळ एक्स्ट्रा भरपूर येत आहेत. आतापर्यंत तिसरा एक्स्ट्रा रन्स आले. एक्स्ट्रा म्हणजे तिसरी वाईट आले. आता टॉप एज आणि विकेट किपर आहे तिथे प्रदीपच्या खेळीला मात्र इथे विराम लावला जाईल. विकेट डाऊन झाले दुसरा आणि षटक झाले तिसरं समाप्त. पाहिलं पण तर जवळजवळ 3 षटकामध्ये फलकाचा विचार केला 47 आणि 2 बहुमूल्य गडी गमावलेत. 6 चेंडूचा शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती मिळतील मात्र धावा किती धावा मिळवल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट सेट केला जाणार आहे या मॅच मध्ये पाहूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. थँक्यू डीजे. फायटर म्हणजेच आपण बघितलं तर आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे किरण माळी मॅन प्रमुख कोलंडे फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत.
हा चेंडू व्हायला शॉर्ट पिच होता, परंतु थोडं नशीब भाग्य साथ देते मी तर म्हणेन. मग फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, कारण की हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता. 48 धावा दुर्गेश शेवटच्या षटकामध्ये आहेत. आणि महेश हा पहिला बॉल मात्र आपण पाहिला खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मात्र मिळालं नाहीये आणि तेच प्रमुख कारण झेल निर्माण झाला आणि तो पकडला. अशा तऱ्हेने तिसरा मोठा धक्का आपण पाहतोय दुधाई स्पोर्ट्स चिंचोली टीमला मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलाय. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 चेंडू आहेत, 48 वर धाव फलक थांबलाय, परंतु इथेच थांबून राहील का? परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग 4 षटकामध्ये 50+ म्हणजे जेव्हा कर्णधारांचं जेव्हा आम्ही चर्चा केली तर मग 60+ त्याने जाण्याचा उल्लेख केला होता. कदाचित मग सध्या तरी मी तर म्हणेन की या 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा तर 60 धावा मिळू शकतायत. त्याच्यासाठी चांगली शॉट एक्झिक्यूट करावे लागतील. अमित जे नुकतेच दाखल झालेत, परंतु अतिरिक्त उचाल अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. विश्वनाथ मलावकर ज्यांना पाहतोय आपण, जे सध्या तरी नॉस्ट्रायकेनकडे जे चांगल्या टचमध्ये आत्तापर्यंत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे, परंतु एक ग्रेट फिनिशर म्हणून त्यांना साथ अमितला द्यावी लागेल, कारण की ह्या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेला मात्र आपण पाहिलं चेंडूला कट केला जात आहे. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. इझिली मात्र आपण पाहिलं की प्रयत्न होता आणि इतका इझी नव्हता आणि पाहिलं प्रत्येक आपण आणखीन काय एक्स्ट्रा मात्र खराब फेकी पाहायला मिळाले. तिसरी धाव मिळाली आणि ज्याप्रमाणे लेझी क्रिकेट म्हणायला काही हरकत नाही, खराब क्रिकेट म्हणावं लागेल. दागवादेव स्पोर्ट्स वैदापाडे या टीमकडून 50 धावा पूर्ण झाल्यात फलकावर. तीन धावा घेतल्या म्हणजे 51 धावा झाल्यात. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय इथे विश्लेषण करायचं झालं, चेंडू फेकून झालेत 4. 2 चेंडू आहेत. हा शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा आपण पाहिला बागपुडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, फटका आपण पाहिला व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. एक धाव मिळेल. 52 धावा फलक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल आणि पाहूया की शेवटच्या चेंडूवर किती धावा मात्र येतील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल आपण पाहणार आहोत. प्रत्यक्षात गोलंदाज दुर्गेश विकेट मिळवण्यामध्ये यश मिळेल का त्याला? नाही, खराब चेंडू होता, भरपूर खराब. आणि हा खराब चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे जाईल हे दाखवलं अमितने. षटकार ठोकत आपण पाहिला ग्रेट फिनिश केलंय. टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचले गेले 58 आकड्यावर आणि 59 धाव्यांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल 59. ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग विश्वनाथचा अतिशय सुंदर रोल राहिला आणि विशालने नक्की त्याला साथ दिली. परंतु त्यानंतर एक ग्रेट फिनिश म्हणून अमित कडे पाहिला गेला आणि फलकावर आपण पाहिलं तर 58 59 पूर्ण करायचे आहेत आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत. 4 ओव्हरमध्ये कशी बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल, कशा प्रकारची फिल्डिंग केली जाईल, कशा प्रकारचे कॅचेस पकडले जातील, सगळं काही पाहायला मिळेल. परंतु जाऊया डीजेकडे. दिल्या 500च्या 3 100च्या नोटा, आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी ही शोभाला पक्का भार, नको अडाणी समजू मला, तू 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू मला, तू 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू दिला 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू दिला 1800 दिलेच
षटकाच्या या नादात माझा गणित पंचर झाला. 1100 म्हणजे 1000 आणि 800 बरोबर कॅल्क्युलेटर लिहिलं. ते मला त्यातलं काय कळत नाही. तुझ्या गणिताला लाभ आग ते 1800 रुपये माझं घर काम केले तुझं महिनाभर पैसे देताना सरतोय माग. लेखावानी काकू तुझ्या ग मी पैसे तुझे मी ठेवणार नाही. रान कष्टाची तुझ्या घराय नको अडाणी समजू मला 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू मला 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू दिला 1800 दिलेच नाही. नको अडाणी समजू दिला 1800 दिलेच नाही. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतो टायगर चषक 2025 हा महासंग्राम टायगर स्पोर्ट बेपडा आयोजित टायगर स्पोर्ट चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा मॅचेस आपण या ठिकाणी निश्चितच आज पाहणार आहोत. इन ऍक्शन मध्ये 12 संघ आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुधाई स्पोर्ट चिंचोटी वर्सेस वगादेव स्फोट बोयदापाडा अशी मॅच निश्चितच आहे. लक्ष आहे ते म्हणजेच 59 धावांचं पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रदीप पवार, दोन बॅटर विष्कार लोखंडे अँड संदीप अंधेर. संदीप ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. पहिला बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक. दोन पुढे जरूर आळे होते परंतु त्याच्याकडनं झाली मिस्टेक. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धाव फलकावरती स्वागत केलंय. 2 धावा जरूर धाव फलकावरती या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. 59 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे 4 ओव्हर मध्ये आणि निश्चितच जवळजवळ 15ची सरासरी मेंटेन करावी लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज प्रवीण पवारीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झाली आहे 2 शतक चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिले तर पुन्हा एकदा मिस्टेक होताना पाहते. ओव्हर थ्रू झाला होता त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी लागू झालाय. धावसंख्या 3 ने पुढे सरकले आहे. ती 5 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज प्रवीण पवार करणं यावेळेस ऑन स्ट्राईक बसणार आहे अविष्कार. यावेळेस हा चेंडू निश्चितच चांगला आहे. वाईटची डिमांड त्या ठिकाणी केली होती फलंदाजानं परंतु चांगले अंपायरिंग या ठिकाणी पाहायला मिळते. प्रदीप भुईर मॅन फ्रॉम वालेवाडा. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग शिफन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास वलवी मॅन फ्रॉम नागले या ठिकाणी बिलॉंग करतायत. आणि एक चांगले दोन्ही अंपायर आमचे चांगले क्रिकेटपट्टू देखील आहेत. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडं सीमा रेषा पार. इथं चौकार. या ठिकाणी चौकार येतोय. चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9च्या घरामध्ये. चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडनं निश्चितच झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. म्हटलं जाताना मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ती एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती छोट्या छोट्या चुका आहेत त्या नेहमीच सातत्याने सुधारायला हव्या. ज्या ठिकाणी एक सिंगल होती तिथे मात्र एक डबल धाव दिली गेली
आणि ह्या धावा निश्चितच कुठेतरी महागड्या ठरताना जरूर पाहायला मिळतील टीम आई दुधाई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं तर षटकाची झाली या समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती 59 धावा चा पाठलाग पूर्ण करण्यासाठी ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी 11 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सरासरी निश्चितच होती ती म्हणजेच 15ची, परंतु कुठेतरी 4 पावलं मागे आहे या पहिल्या ओव्हर मध्ये संघ आपण पाहिला तर धावगा देवस्फोट भोयदापाडा. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल मल्लावकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल शेष आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे अजून सुद्धा, ती म्हणजेच 48 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फील्ड पोझिशन आपण पाहिली तर चुकीची लावली गेले, कारण ऑफ साइडला आपण पाहिलं तर फक्त 3 क्षेत्ररक्षक होते. एका साइडला 4 आणि एका साइडला 5 क्षेत्ररक्षक हवे असतायत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एका बाजूने एक एक्स्ट्रा खेळाडू म्हणजेच एका बाजूने 6 आपण पाहिले होते आणि एका बाजूने 3, आणि तेच पंचाने या ठिकाणी दर्शवले की हा चेंडू असणारे नो, आणि नो चा सिग्नल आल्यानंतर आणखी एक चक्री घुमवली जाते, फिरवली जाते म्हणजे पंचांच्या माध्यमातून फ्री हिटची. यावेळेस हा फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश केला होता गोलंदाज विशालनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. 22च्या सुरुवातीमध्ये एक सिंगल धाव निश्चितच या ठिकाणी धाव फलकावरती ऍड केली जाईल. त्यांची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. यावेळेस आपण पाहिलं तर हा झेल मात्र सुटला जातोय. मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा पंच निश्चितच काय कलवायचा डिसिजन काय असेल तो 2 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच चांगला फटका होता. ऑन साइडला मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या कड्यावरती. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विशाल मल्लावकरचं हे दुसरं षटक ऑन आहे. पहिला चेंडू नो जरूर हाताळला होता, त्याच्यानंतर सिंगल डबल सिंगल 3 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. यावेळेस हा फुलटॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सुंदर आहे. चेंडू जातोय दन 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 करीत सीमारे शपार आलाय हा चौकार 4. म्हटलं जातं ना, जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे, मात्र संघर्ष चालू ठेवला होता समुद्रपर्यंत पोहोचण्याचा, आणि या ठिकाणी देखील संघर्ष चालू ठेवावा लागेल विजयाच्या लक्ष्याकडे जाण्याचा. तो म्हणजेच
बोईदापाडा टीमला. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फटका मोठा खेळायचा होता, कदाचित डायरेक्ट हिट केलं असतं तर काम देखील झालं असतं नीट, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी अति वेगाने कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केली गेली, परफेक्ट डिलिव्हरी हाताळली गेली आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा बाउन्स झाला आणि बॅटरच्या अगदी नाकाच्या जवळून हा चेंडू लँड झालाय. डॉट डिलिव्हरी. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 59 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचले बोईदावाडा टीमचं ते म्हणजे 21 या आकड्यावरती. पहिल्या दोन्ही षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं ना तर जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच 38. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 38 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे टीम बोईदापाडा संघाला. धावगा देव स्फोट बोईदापाडा असा निश्चितच हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस चांगला ऑन ड्राईव्हचा फटका ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केलं होतं. वन शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांच्याकडनं अतिशय जबरदस्त अतिशय नजरेने या ठिकाणी निश्चितच लक्ष केंद्रित करतायत. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये असे हे आमचे दोन जबरदस्त अंपायर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल हाफ टॅकर बॉल ऑफ साइडच्या दिशेने निघणारा बॉल होता. ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू जातोय शॉट मिडॉनच्या दिशेनं, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी वन शॉटचा इशारा येतोय. ओपनिंग क्रीज मध्ये निश्चितच बॅट मात्र लँड करावी लागेल. आपण जर रेषेवरती बॅट लँड करून जर धावत गेले त्या ठिकाणी तर निश्चितच पंच त्या ठिकाणी वन शॉटचा इशारा जरूर देतील आणि 2 वन शॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण धावा मात्र कमी होताना जरूर पाहतोय. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडला जाईल शेर आणि समाप्त होईल. फलंदाज संदीप अंधेर या खेळाडूचा खेळ आउट. विनोद पारधी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होते वन डाऊन साठी. यावेळेस आपण पाहिलं तर सुपा झेल होता, इष्टिककडनं झाली मिस्टेक आणि ज्या वेळेस निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती अशा चुका होतात त्यावेळेस आम्हाला देखील दगडी चाल मधल्या त्या एका डायलॉगची आठवण होते, चुकीला माफी नाही. आणि या ठिकाणी चूक होताना निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकले आहे ती म्हणजेच 24. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं. आणि निश्चितच हा चेंडू येतोय डॉटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा खूप चांगलं षटक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विश्वनाथ मल्लावकर करणं यावेळेस अजून एक हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने हे तिसरं षटक देखील संपन्न झालंय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली विश्वनाथ करणं. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेला टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं या गोलंदाजानं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आता मात्र एक चौथं षटक बाकी आहे आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 35 रन. 6 षटकार मारावे लागतील यावेळेस सामना जिंकण्यासाठी. काहीतरी अद्भुत करावं लागेल, चमत्कार करावा लागेल. एक
धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं जातं ना सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे तुमच्या मनातील विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट आहे. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर संघर्ष केले जात आहेत परंतु नशिबाची साथ देखील मिळायला हवी. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. आता मात्र पूर्णपणे जी पकड आहे सामन्यावरती ती मजबूत केली आहे टीम दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटी पाडा या संघानं. षटकातील पुढचा बॉल ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. प्ले अँड मिस, डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा हव्या आहेत त्या म्हणजेच 34 धाव फलकावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर फक्त 25 धावा लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 26च्या घरामध्ये. थोडीशी घाई करायची आहे कारण भरपूर लेट आपण या ठिकाणी चाललोय. यानंतर आपण पाहणार आहोत विजयी संघ आणि त्यांच्या समेत असणार आहे टीम एकविरा स्पोर्ट बेलकडी. यावेळेस चला एकविरा स्पोर्ट बेलकडी टीमचा संगणक आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा आहे. टॉस साठी रेडी राहा. आपण यायचं या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. विजयी संघ आणि त्यांच्या समवेत एकविरा स्पोर्ट बेलकडी अशी मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साइडला वलवलाय. एक सिंगल धाव टेक्निक कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे, दुसरं काही नाहीये. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तरी की शेवटचा बॉल शिल्लक आहे. पूर्णपणे सामन्याचा सुगंध दरवळतोय तो म्हणजेच दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटीपाडा या टीमच्या बाजूने. यावेळेस आपण पाहतोय हा शेवटच्या बॉल वरती आलेला मोठा विकेट. असे फटके जर सुरुवातीला आले असते तर निश्चितच जो टार्गेट तुम्हाला चेस करायचा होता तो टार्गेट तुम्ही चेस जरूर केला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ना दिवा विजता विजता मात्र हे फडफडणारे दिवे पुन्हा एकदा उजाला देण्याचं काम या ठिकाणी करतायत. परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी सामना मात्र संपन्न झालाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम दुधाई स्पोर्ट चिंचोटी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्दिक धावगादी स्पोर्ट